श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर दीदी निघालेली आहे लातूरला आणि तिच्यासाठी लवकर 5 वाजता उठले. नंतर थोडीशी बटाट्याची सुक्की भाजी चपाती बनवले, आणखीन डब्बा वगैरे बांधून दिले आणि मग तिनं निघाली. आणि आता वाजलेले आहेत 7. तर 7 वाजून 5-10 मिनटाला गाडी येते आता इथं स्टॉपला. तर ते परत त्या गाडीला जावं लागते. आणि इकडं विजयदादाला बाय केली आणि विजयदादा चालला होता पाणी भरण्यासाठी. मध्ये टिपा पण आहेत ऑटोमध्ये. आणि तिला आता कमीत कमी 9:30 वाजून तर कॉलेजमध्ये पोचावं लागते, म्हणजे हजर होवं लागते. आणि हे तिचा डब्बा करून दिल्यानंतर मग घरच्यासाठी मी थोडीशी मटकी, मोडाची मटकी होती रात्री भिजू घातलेली, ती मटकीची भाजी बनवून घेतली. अशी रस्सा भाजी छान मस्त. तर खूपच छान झालेली होती भाजी. आणि हे कलर नंतर येते बरं भाजीला. आणि इकडं गरम गरम मौसम. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज दीदी गेलेली आहे कॉलेजला लातूरला. आणि सगळे कसे आहात तुम्ही, बरे आहात का? चला मग आज काय बनवणार आहे बघा मी. तर आता हे टोपलं घेऊन चालली मी. आणि इकडे आदन पण ठेवली मी. हे बघा पाणी गरम उकळायला लागले चांगलं. चला आता बाहेर जाऊया. आणि आता आपल्याला शेवयाचा भात बनवायचे छान आणि मस्त. आणि चला मग आता शेवया घेऊया आपण तिथल्या वाळू घातलेल्या. हे बघा इथे शेवया आहेत. तर मी थोड्याशा घेणार आहे, जास्त काय नाही घेणार, थोड्या घेणार आहोत, थोड्या. तर गोड पण भात छान लागते ह्याचा. आणि तिखट पण भात खूप छान लागते. आणि तिखट तर भात इतकं छान लागते, खूप मस्त लागते. तर मी कुण्या तर दिवशी बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार की किती छान ह्याचं तिखट भात करतात. म्हणजे खिचडी पण म्हणलं तर चालते बरं, शेवयाची खिचडी. तर मी इतक्या घेतल्या, इतक्या शेवया. हे बघा आज आता 2 दिवस झाले वाळायला टाकली मी शेवया. तर आज आता आजच्या दिवस वाळू द्यायचं आणि नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर इकडं पाण्याला पण छान अशी उकळी आली आता. आणि पटकन शेवयाचं भात बनवून घेते. का सांगू का, मला भूक भरपूर लागली. आणि म्हणलं आज जेवणामध्ये शेवयाचं गोड भात. आणखीन सकाळी मी रात्री कालच मी मटकी भिजू घातलेली होती. आणि मटकीची भाजी करून घेतली मी, चांगली रस्सा भाजी. आता आदन आले आपल्या शेवयाला. हे बघा तर मी असं टाकून घेते छान मस्तपैकी. आणि खूप पांढऱ्या शुभ्र झालेली बरी शेवया. आणि शेवया माझ्या आईच्या शेतातल्या गव्हाच्या येतात बरं. आणि कसं पाण्याच्या गव्हाच्या बनवलं का खूप पांढऱ्या पण होत्या आणि चव पण लागतात. आणि गरमी इतकी जास्त व्हायली, भरपूर गरमी व्हायली. तर आता थोडासा शेवयाचा भात करून घेते. आणखीन मी इकडं भाजी बनवून घेतलेली आहे. आणि डब्यामध्ये चपात्या पण आहेत. आणि थोडासा आता शेवयाचा भात करून घेते गोड खाण्यासाठी काहीतरी. आणि मस्त असं टाकून घेते शेवया हे ह्याच्यामध्ये. आणि उकळी आली का खूप छान शिजतात बरं शेवया. आणि झटपट बनणारा शेवयाचा भात. 2 उकळी जरी आली तरी पण बास होते. आणि खूप छान असं शिजते भात. ह्याला जास्त वेळ नाही लागत गोड भात बनवला गेली. तर मला वाटते की इतक्या बास होत्या ना. हे बघा इतक्या बास होत्या वाटते. हे ठेवून टाकते आता खूप छान अशी उकळी यायला लागली आहे मधून. हे बघा. आणि आता मी आज माझा मंगळवार आहे तर उपास आहे. तर उपास मी थोडासा भात बनवते, गोड भात. आणि माझ्या आईने तूप पण दिलेलं आहे दीदीपाशी पाठवून. आणि तूप, परत दूध आणि शेवयाचं भात
परत मटकीची भाजी, आपली ती मोडाची मटकी राहते ना त्याची भाजी, आणि चपाती आणि थोडासा पांढरा भात. हे सगळं आता थोडी थोडी उकळी यायला लागली. तर माझ्या जेवणात तर आज एवढंच आहे बरं. आणि आंबे आहेत, म्हणजे कैऱ्या आहेत, पण आता ते चटणी वाटून मी संध्याकाळी ठेवणार आहे. हे बघा कैऱ्या. तर आपल्या भाताला उकळी येईपर्यंत, उकळी तर आलीच आहे थोडी थोडी. बघा हे बघा कसं यायला लागले उकळी. म्हणजे हे कसं करंटवरची शिगडी आहे की त्याच्यामुळं थोडं दमानं शिजतंय हे. ते बघा जास्त वेळ काय नाही लागत. आणि म्हणलं आता थोडं शिजून घेते भात, आणि नंतर साखर, दूध, तूप आणि थोडासा भात खावाते. मी उपवासासाठी जेवण करणार आहे. आणि इकडं बघा किती मस्त आणि छान असं थंडगार हवा द्यायला लागले. खूप थंड हवा यायला लागले. आणि बाहेर इतकी गरमी व्हायली होती, खूप गरमी व्हायली होती. आणि इतकी थंड आणि सुकूनची हवा हा एवढी. तर हे माझ्या नवऱ्याचं कष्ट आहे बरं, माझ्या मालकांचं. आणि त्यांनी म्हणजे उन्हामध्ये काम करतात. आणि बायकोसाठी एक कूलर तर पहिलंच आणले होतो, म्हणजे मी आणि विजयदादाने आणलतो. पण हे दुसरं कूलर सुद्धा बघा इतकी थंडगार हवा द्यायलंय, खूप थंडगार हवा द्यायलंय. आणि म्हणजे कसं त्यांनी उन्हात राहतात आणि माझ्यासाठी थंड एवढी थंडगार हवा आहे की सांगता सोयच नाही. पाणी टाकल्यामुळं तर खूप थंड हवा यायला लागली. आणि इतकंच ना छोटं कूलर आहे, पण खरंच हवा खूप यायला लागली आहे. हे बघा. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. आणि त्यांनी कसं उन्हामध्ये काम करतात, म्हणजे सळई बांधतात, सेंटरिंगचं काम करतात. पण कसं बायकोसाठी किती व्यवस्था केल्या, तर मला तर खरंच खूप वाईट वाटतंय. का सांगू का, त्यांनी उन्हात काम करतात आणि लेकरा बायकोसाठी खूप कष्ट करतात बरं. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग बाय.